आम्ही साधी देवभोळी माणसं होतो. या मुलीने आमच्या 7 पिढ्याचा बट्टा लावला. आमच्या मुलीचं नाव सविता, सविता माधव पुराणी. तिची राणी सरदेसाई कधी झाली, कशी झाली काही माहित नाही. इन्स्पेक्टर साहेब, या बाईने वाटोळा केलाय माझ्या किशोरची अवस्था हिनीच केली. ही जगात नाही असंच धरून चाललंय. रेखा आमच्या दृष्टीने जगात नाहीये. एक भाऊ होता तिचा, मामे भाऊ होता. म्हणजे माझ्याच कंपनीत कामाला होता. तिच्याच छतावर मॅनेजर म्हणून घेतलं होतं मी त्याला. तू इतकं सगळं करतेस माझ्यासाठी आणि मला साधी एंगेजमेंटची तारीखही ठरवता येत नाही. ठरवू ना. हे बघ, तू ही केस लवकर सॉल्व्ह कर, मग आपण लगेच तारीख ठरवू. अरे हो नेहा, तुला मला सांगायचं आहे, ही केस आता हातात आली आहे. चहा नाही घेणार का? सर या बसा. मित्रा 3 चहा दे आणि क्रीम रोल आहे का? क्रीम रोल जरा कडक बनव. याला क्रीम रोल काय खातोय? अहो सर, माझं डोकं इतकं भणभणलंय म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणून जरा गोड खावंसं वाटतंय हो. न खरंच डोकं भणभणलंय. ती बाई आहे का काय आहे? अहो सर, इतकी वर्ष इतके केसेस बघितले, इतक्या प्रकारचे गुन्हेगार बघितले, पण ही बाई जरा वेगळीच आहे हो. हे असलं डोकं असलेली बाई ना मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. आता हिचा नवरा मेलाय तर हिने कसं वागायला पाहिजे? हा, कशी कपडे घालते, कसं वागते, लिपस्टिक लाल काय लावते, काय बोलायचं? विमाने आपण जगाकडे आपल्या दृष्टीने बघतो. का बाईचा नवरा गेला, आता तिने कसं वागावं हे आपण ठरवलंय. पण जगात अशी माणसं आहेत जे हे नियम नाही पाळत. म्हणून मी त्या बाईकडे ह्या दृष्टीने बघत नव्हतो. पण सर, या बाईच्या बोलण्यात सुरुवातीपासूनच इनकन्सिस्टन्सी होती. म्हणूनच मला तिच्यावर संशय यायला लागला. दरवेळी स्टेटमेंट बदलायची ही बाई. सर, तिच्या आधीच्या नवऱ्याचे काय हाल केलेत त्या बाईनं. हा, नाहीतर काय. आणि स्वतःच्या आईबाबांचं काय, किती त्रास दिलाय त्यांना. त्याला राहो सगळं इथंच भोगायचं आहे हो. नाहीतर काय. सर, तुम्हाला सांगतो, या बाईला किमान ना जन्मठेप तरी झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला पुरावा लागेल. आता एवढी सगळी माणसं आहेत ते उभी करू की कोर्टात? सगळे गुन्हे सिद्ध होतील तिचे. तसं नाही मेमाणे. ह्या पुराव्यांवरून तिने फसवणूक केली आहे एवढंच फक्त सिद्ध होईल. धनंजय सरदेसाई, विकी, मिस्टर पटवर्धन सगळ्यांचे तिने खून केले आहेत हे सिद्ध करता येणार नाही. सर, आपण एकदा काउंट करूया का? आय मीन, नंबर 1, राणी सरदेसाईच्या आधीच्या नवऱ्याने तिला कोर्टात आयडेंटिफाय करणं. नंबर 2, खोटी आयडेंटिटी बनवून सरदेसाईंकडे नोकरी मिळवणं. आणि नंबर 3, पहिलं लग्न व्हॅलिड असून सुद्धा दुसरं लग्न करणं. पण तिनं आधीच तिचं लग्न रजिस्टर केलेलं नाही. हा सर, त्या धनंजय सरदेसाई बरोबरचं लग्न तरी तिने रजिस्टर केलंय का नाही कोणास ठाऊक. जर केलं नसतं तर धनंजय सरदेसाईंनी त्यांची प्रॉपर्टीच्या नावावर केली नसती. पण तरीही पुन्हा एकदा चेक केलं पाहिजे. पण सर, सरदेसाईंनी ही प्रॉपर्टी तिला दिली असेल की तिने मिळवली असेल? तसं असेल तर तिचा मोटिव्ह उघड आहे की तिने प्रॉपर्टीसाठी सगळं केलं. तिने खोट्या सह्या करून काही फ्रॉड केले आहेत का, अशी केस तिच्या नावावर कुठे रजिस्टर्ड आहे काय चेक केलं पाहिजे. पण एवढं सगळं काम ही बाई एकटी करत असेल? का नाही करणार? हा, हिच्याबरोबर कोण काम करणार आहे हो? ती जर बाई दुसऱ्याला गंडवू शकते तर मला सुद्धा गंडवू शकते हो. अशी गंडवलेली बरीच माणसं सापडतील आपल्याला.
शेलार म्हणतो ते बरोबर आहे. तिच्यासोबत कोण ना कोणतरी असायलाच पाहिजे. सर हा जो कोण तिचा भाऊ आहे ना तो आधी आपण शोधून काढला पाहिजे. अहो, भाऊ कुठला हो हा? आई बापाला माहित नाही असला कुठला भाऊ अचानक उपटला हो? ही लोक इमोशनल होऊन सगळे पुरावे जाळून आणि पुरून का टाकतात ना मला तेच कळत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे शेलार. पोलिसांकडे जाणं हा लोकांसाठी शेवटचा ऑप्शन असतो. त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही की पोलीस त्यांची मदत करू शकतात. हे बदलायला पाहिजे. आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. होईल. त्यांचं मत बदलेल. बोल मी आहे ना. सकाळपासून आईच्या शेजारी बसली होती बिचारी. बोलतो. हा नेहा बोल ग. आई कशी आहे? बरं आहे. आता थोड्या वेळापूर्वीच काढलंय सलाईन. अरे वा. हो, आणि अजून 1-2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवतील, मग देतील डिस्चार्ज. वा, चला मोठं टेन्शन गेलं. हो ना. तुला माहितीये आज त्या माझ्याशी बोलल्यात थोडं. हो, पण तिला सांग आराम कर. तर डॉक्टर म्हणाले घरी जा की डायरेक्ट उठून चालायला लागेल ही. नाही रे, एवढी ताकद नाहीये त्यांच्यात. तो तुला माहित नाही, तू ओळखत नाही माझ्या आईला. म्हणेल की कशाला उगाच टॅक्सीने जायचं, चालत जाऊया. असं काहीही म्हणणार नाहीयेत त्या. बरं, तू कसा आहेस? मी ठीक आहे. आता एका चहाच्या टपरीवर थांबलोय आम्ही. अच्छा, पण तुझ्या कामासाठी गेला होतास, ते काम झालं का? हो झालं. इनफॅक्ट माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला माहिती मिळाली. हो का? हो, आणि आम्हाला जी माहिती मिळाली आहे खरंच शॉकिंग आहे. तुला सांगू मी नेहा, पोलीस ना हे सगळं बघून खरंच खूप इम्युन होतात. इतके गुन्हे बघतो ना आम्ही, इतर काही गोष्टींचं काही वाटतच नाही नंतर. आणि तरीही मला आज जे काय बघितलं ते बघून मला खूप वाईट वाटलं. अजय, तुझी सेन्सिटिव्हिटी कधीच जाऊ देऊ नकोस हं? आणि नेहा, ही राणी सरदेसाई अजिबात सरळ बाई नाही आहे. का, काय झालं? तिचा भूतकाळ फार विचित्र आहे. तिने ह्याच्या आधी असे अनेक गुन्हे केले. म्हणजे? तिने ह्याच्या आधी अशा अनेक लोकांना लुबाडून त्यांच्याशी लग्न करून त्यांना लुटलंय. मग आजपर्यंत हे सगळं बाहेर कसं नाही आलं? कारण त्या लोकांनी हिच्या विरुद्ध काही पोलीस कंप्लेंट केलीच नाही. असं का? कारण या बाईने तिच्याबद्दल काहीच पुरावा ठेवला नव्हता. म्हणजे आत्ताही तिने तसंच केलंय? केलं असावं, ते शोधून काढायचं आता. तिने त्याची खरी ओळखही लपवून ठेवली आहे. म्हणजे? राणी हे तिचं खरं नाव नाहीये नेहा. बापरे. बरं, आणखी एक महत्वाची गोष्ट. आता पुढच्या 1-2 दिवसात ती कदाचित तुला फोन करेल, तुला भेटायला बोलवेल. मला? कशासाठी? त्या बाईचा पॅटर्न कळलाय मला आता. ती केस अंगाशी येते असं तिला कळलं की ती मला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. तुला फोन करते, तुला बोलावते भेटायला, आणि तुझ्या थ्रू माझ्यापर्यंत काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मग तेच म्हटलं, त्या बाईला माझा इतका कसा पुळका आहे? त्यामुळे आता पुढचे काही दिवस तिला भेटू नकोस किंवा तिच्याशी काही बोलूही नकोस. अजय, नाहीतर मी सरळ तिचा नंबरच ब्लॉक करते. नको, ती सावध होईल असं काही करू नकोस. बी नॉर्मल. बरं ठीक आहे. बरं, मी आता फोन ठेवू? हो, आणि ऐक, मुंबईत पोहोचलास की मला कळव. खूप उशीर होईल ग. तरीही कळव, कारण तसंही मला झोप लागणार नाही. बर, लव यू. बाय. लव यू टू. बाय. मला काय म्हणायचंय मेमाने की या सगळ्यांमध्ये त्या वाघमारेचं नक्की काय कॉन्ट्रीब्युशन असेल? आय मीन, तो सतत राणी सरदेसाईंच्या घरी असतो, तिच्याशी त्याचा रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. आणि हा वाघमारे आहे ना, हा 1 नंबरचा लफडेबाज माणूस. नाहीतर हा म्हणजे अहो तसंच हो. हा, म्हणजे वाघमारेवरती आपण संशय घेऊ शकतोच. तेच म्हणतोय, म्हणजे लफडेबाज. जाऊ शेला, पोलीस स्टेशन मध्ये आलो कसा बोलतो तू? नाहीतर काय, नुसतं आपला रेड्यासारखा येतो आणि अजय ठाकूर बघा. हा? काय त्याचा आवाज फुसका बार सगळा. हा सर, मी काय म्हणतो, आपण सरळ त्याला आत घेऊया का आता? सर, मला काय वाटतं,
एक घाव दोन तुकडे. त्याला आपण आत घेऊ, सगळा हिसका दाखवू, पोपटासारखं बोलायला लागेल. मग त्या राणी सरदेसाईचे सगळे उद्योग कळतील आपल्याला. किंवा निदान ती हे सगळं का करते ना तेवढं तरी कळेल. तिने नक्की वाघमारीशी काहीतरी शेअर केलं असणार. त्याशिवाय का तो तिला जाऊन सतत भेटत असतो? का पुढची शिकार वाघमारे ठरली तिची? मला नाही वाटत. तो फारच सोपी शिकार आहे राणीसाठी. आणि राणीला शिकार केल्याचा सुद्धा आनंद हवा असतो बहुतेक. नाही, वाघमारींची आपण चौकशी करू, पण आत्ता नाही. आधी आपण सगळे पुरावे गोळा करू, सगळी माहिती गोळा करू, त्यानंतर वाघमारींकडे जाऊ. काय आहे ना, पॉलिटिकल माणूस फोन फिरवेल, पॉलिटिकल प्रेशर टाकेल, आणि त्याने काय होईल, वेळ वाया जाईल. आणि आता वेळ वाया जाता कामा नये. राणी सरदेसाई आता बेसावध आहेत आणि तिला आपण जास्त वेळ देता कामा नये. हे पटतंय मला. सर, मग आता तुमचा काय अंदाज आहे? आता काय करेल राणी सरदेसाई? राणी सरदेसाईंचा मोटिव्ह तर आपल्याला माहिती आहे. तिने सगळं धनंजय सरदेसाईंच्या प्रॉपर्टीसाठी केलं. तर ती आता प्रॉपर्टीच्या दिशेने काहीतरी हालचाल करत असेल. एक काम करा, आपली माणसं तिच्या ऑफिसला पाठवा. तिथे काय हालचाल चालली आहे, काय डेव्हलपमेंट चालली आहे, आपण चेक केलं पाहिजे. येस सर. पण मग मीरा सरदेसाई इतके दिवस बोंबाबोंब करत होती, ती बरोबर होतं. हो, पण ते मीरा सरदेसाईंना कळतं कामा नये. जर ते तिला कळलं तर ते राणी सरदेसाईंपर्यंतही पोचू शकतं. ते होता कामा नये. पण राणी सरदेसाईंना बेसावध ठेवलं पाहिजे. आता या केसमध्ये आणखी कुठला विक्टिम नकोय आपल्याला. राणी सरदेसाईंच्या हवरटपणामुळे अजून कोणाचा जीव जाता कामा नये. शरद, काय कर तू इथं? काय करते? तू काय इथे करतोयस? ते माझं काम होतं मॅडमकडे. आत्ता? हो, आत्ता. अरे अरे, मग इंटरकॉम वरून बोलायचंस ना? नाही, मला प्रत्यक्षच बोलायचंय. एवढं काय झालंय? तुला काय करायचंय काय? हा? अरे चिडतोस काय? मॅडम भडकतील तुझ्यावर, कळलं ना? म्हणून मी म्हंटल. आणि तसंही आत्ता यावेळी त्यांच्या खोलीत जाणं बरं दिसतं का? तू मला सांग ना, मी बोलीन त्यांच्याशी. नाही, मला माझं पर्सनल काम आहे. मग उद्या बोल. तू जा ग तू. अरे तू चिडतोस काय? एक नंबरची चिवट बाई आहेस तू. हे बघ, ऐक, जेवलास तू? नाही जेवायचं मला. का? नकोय मला जेवायला. हे बघ, असं करू नकोस. मी जेवण गरम करते, तू जेवायला ये. मी काही जेवायला वेळेला येणार नाही. अरे ऐक, हे बघ. मूर्ख संगीता, जेवणाचा विषय काढून मूड घालवला माझा. शरद, अरे तू जेवायला. शरद, अरे हे तू आणि मॅडमचा हा फोटो काय ते? हा काय तू? आवाज बंद. आवाज बंद पाहिजे. आवाज बंद. आवाज बंद, नाहीतर हे सगळं जपून ठेवा. येस सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सुर्वे. तुम्ही अजून गेला नाहीत? नाही सर, तुम्ही सगळे फील्डवर असताना मला घरी झोप कशी लागेल शांत. सर, कशी झाली तुमची विजिट? खूप छान झाली. खूप नवी आणि महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला. अरे वा. बरं, ते सगळं सांगतो मी तुम्हाला. त्याआधी मला सांगा, इथली काय खबर बात?
सर त्या मोबाईल शॉपवाल्याला जरा दमात घेऊनच विचारायला हवंय. म्हणजे सर मी त्याच्याशी बोलायला गेले होते, पण तो सर मला उडवाउडवीचीच उत्तरं देतोय. म्हणजे मी त्याला विचारलं तर तो सांगतो की मला आठवत नाही, मला माहित नाही, असंच सांगतोय सर तो. बाप रे, म्हणजे तो तुम्हाला घाबरला नाही? कमाल आहे त्या माणसाची. हो ना, असा कोण धाडसी आहे त्याला शोधायलाच पाहिजे. अहो मग तुम्हीच आणा ना त्याला जाऊन. त्या सिम कार्ड वाल्याला उचला आणि घेऊन ये इकडे. या सगळ्यात तो निनावी फोन करणारा माणूस कोण आहे हे आता कळणं गरजेचं आहे. पण सर, त्याने आपल्याला काहीच सांगितलं नाही तर? म्हणजे तुमच्या एक लक्षात आलंय का, गेल्या काही दिवसापासून त्या निनावी फोन करणाऱ्या माणसाचा आपल्याला एकही फोन आला नाही. ह्याचा अर्थ त्याचं काम झालंय, त्याला आपल्याला फोन करण्याची गरज नाहीये, किंवा मग तो घाबरलाय. सर, त्याने पटवर्धन आणि विक्कीच्या मृत्यूच्या वेळेला जसा फोन केला होता तसा तिवारी गायब व्हायच्याला नाही केला. करेक्ट. ह्याचाच अर्थ त्याला कोणीतरी फोन करण्यापासून थांबवतंय, किंवा मग तो घाबरलाय, तो एक्सपोज होईल असं त्याला वाटतंय, किंवा मग तिवारी गायब होणं किंवा त्याला गायब करणं हे प्री प्लॅन नसावं. एक काम करा, त्या सिम कार्ड वाल्याला उचला आणि इकडे घेऊन या. आणि सुरुवे, येस सर. या केसशी संबंधित जितकी माणसं आहेत त्या सगळ्यांचे मला फोटोज हवे आहेत. ओके सर. आणि आणखी एक गोष्ट, तो सिम कार्डवाला इथे आल्यावर जे काही बोलेल ते इथेच राहिलं पाहिजे, इथून बाहेर जाता कामा नये. ह्या स्टेजला आपल्याला एकही लीक अफोर्डेबल नाहीये, प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. सर, मी काय म्हणतो, त्याला इथे आणल्यानंतर या केसचा उलगडा होईपर्यंत त्याला इथंच ठेवला तर? असं डिरेक्टली करता येणार नाही, पण बघू, बोलूया त्याच्याशी आधी. सर, मग आपण राणी सरदेसाईंच्या घरी कधी जायचं? हे सगळं पिक्चर क्लिअर झाल्यावर सगळ्यात शेवटी आपण राणी सरदेसाईंकडे जायचं. सर, ती बाई आहे ना, सगळी प्रॉपर्टी हडपून सुखानं सुटली असेल बघा. मला काय वाटतं, ती बेसावध आहे ना, तोपर्यंतच आपण तिला पकडूया. हेमाने, आपण घाई करायची आहे, पण अशी नाही. हा उंदरा मांजराचा खेळ आहे, कॅट अँड माऊस चेस. ह्यात कोण कोणावर आधी झडप घालतं हे टायमिंगवर अवलंबून आहे. आता आपण तिथे जायचं तर पूर्ण तयारी करूनच. हेमाने, त्या लोकांनी पुढचं प्लॅनिंगही केलं असेल आणि आजची रात्री ते निवांत झोपले असतील, पण उद्याचा दिवस आपला आहे. चला निघा आणि त्या सिम कार्ड वाल्याला उचलून घेऊन या. येस सर. हे म्हणे शरद, शरद, असं नको करूस प्लीज. शरद, शरद, मी कोणाला काही नाही सांगणार प्लीज. माझ्या हृदयात आवाज बंद पाहिजे. शरद प्लीज नको असं करू. तोंडात आवाज काढायचा नाही. मी कोणाला काही नाही सांगणार रे. कोणाला काही सांगायसाठी तू जिवंत तर राहिली पाहिजेस ना. तसं नको करू. आवाज बंद. बंद म्हणजे बंद, कळलं ना? शाबास. नशीब लवकर कळलं तुला. हा, याच्यात त्याच्यात नाक खुपसाची सवय ना तुझी. बघितलेस ना परिणाम आता काय होतात त्याचे. मी मुद्दामून नाही केलं, मला दिसलं. मी काय करू, मी नाही सांगणार कुणाला. मला सोड. अगं, तिवारीने पण मुद्दाम केलं नव्हतं, तरी त्याला आम्हाला मारावंच लागलं. मारलं तिवारीला? आता काय करू? हा, सतत आमच्या डोक्यावर टांगती तलवार, इकडे तोंड उघडतो का तिकडे तोंड उघडतो म्हणून. म्हणजे तू आणि मॅडमनी मिळून हे सगळं. आता तुला कळलंय ना? तुला कळलं म्हणजे आता तुला मारून टाकावं लागणार. नाही नाही नाही, मी कुणाला सांगणार नाही. प्लीज 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 प्लीज, मला मारू नको, मला मारू नको. मी कुणाला नाही सांगणार. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा वेळ येतो आम्ही. शरद प्लीज, शरद प्लीज. बस, आतापर्यंत तुला कधी काय केलं होतं आम्ही? हा, नाही ना? हा. माझ्यावर दया कर प्लीज. अगं, तुला मारायचा प्लॅन आमच्या डोक्यात नव्हताच, असं काही नव्हतं. पण आता माझ्या खोलीमध्ये नेमकी कडमडलीस तू, नाही का? हा? आवाज बंद पाहिजे, एकदम बंद आवाज. बंद. तुझ्या मॅडमशी बोलून येतोय. काय मी म्हटलं ना, तुझ्या मॅडमशी बोलून येतो. तुला जिवंत ठेवायचंय की मारायचंय?
हा? आणि हो, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण त्याचा विचार जरी केला ना तरी तो विचारही आम्हाला कळतो. आणि जर का तसा विचार केलास तर दुसऱ्या क्षणात तुला मारून टाकेन. मग जा वरती स्वर्गामध्ये तिवारीवर गप्पा मारत बस. हलायचं पण नाही.